नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत शेवगा फ्राय. त्यासाठी ते शेवगा स्वच्छ धुवून शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहे. 2 कांदे, 1 टोमॅटो, कोथिंबीर, आले लसूण खोबरे, शेंगदाण्याचा कूट, कसुरी मेथी आणि हळद आणि गरम मसाला हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे. आता शेंगा स्वच्छ धुवून थोडेसे थोडेसे मीठ टाकून पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. आता आपल्याला 2 कांदे आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो सुरुवातीला कच्चाच भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात कांदा ॲसिटिक असतो, त्याच्यामुळे त्याचा ॲसिटिकनेस कमी झाला पाहिजे. म्हणून तेल न टाकता कांदा आणि टोमॅटो आधी सुरुवातीला भाजून घ्यायचा. आपल्याला तर माहीतच आहे की शेवग्याच्या शेंगामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि कॅल्शियम्स असतात. शेवग्याच्या शेंगा कट करून थोड्याशा पाण्यामध्ये मीठ आणि हळद टाकून शिजवून लहान मुलांना तुम्ही देऊ शकता, शेवग्याचे सूप म्हणून. आता कांदा आणि टोमॅटो चांगला मऊसूत भाजला आहे. आता एक मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला आले लसूण, कोथिंबीर आणि जिरे याची पेस्ट करून घ्यायची आहे. आता कांदा चांगला मऊसूत भाजलेला आहे. आता त्याच्यात मी 2 चमचे मोठे तेल टाकणार आहे. आता त्याच्यामध्येच आले लसूणची पेस्ट टाकणार आहे. ती चांगली परतून घ्यायची आहे आपल्याला. आता कांदा लसूण चांगला परतला गेलेला आहे. टोमॅटो. आता त्याच्यामध्ये सर्व मसाले जसे की तिखट, हळद आणि तुरीची डाळ आणि मीठ, गरम मसाला आणि धना पावडर हे सगळं आपल्याला एकदा त्या मसाल्याबरोबर चांगले परतून घ्यायचे आहे. आता शेंगा चांगल्या शिजलेल्या आहेत. त्या शेंगा आता मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत आपल्याला.
थोडंसं बेसन पीठ टाकणार आहे भाजीला थोडीशी कन्सिस्टन्सी थिकनेस येण्यासाठी. आता शेंगदाण्याचा कूट, चांगला परतून घ्यायचा आहे. कोथिंबीर, थोडेसे शिजण्यासाठी पाणी. आता इथे फ्राय करणार आहे म्हणून थोडंसंच पाणी टाकणार आहे मी, डाळ शिजण्यासाठी, थोडीशी वाफवण्यासाठी. आता कमी गॅस करून आपल्याला 5 मिनटासाठी भाजी वाफलून घ्यायची आहे कमी गॅसवरती. आता त्याच्यातच थोडीशी कसुरी मेथी ॲड करणार आहे. पाहू शकताय आपली भाजी किती छान शिजलेली आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.